मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र 425508 हा रावेरचा पिनकोड नंबर आहे। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। मी स्वतः मार्गदर्शन करतो, माझ्या मार्फत कोणीही करत नाही। व्हॉट्सॲपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेले आहे। अनेक जण लाभ घेत असतात, आपण पण घ्यावा। व्हॉट्सॲपवर माहिती टाकण्यापूर्वी मला अगोदर मोबाईल करावा। काही वेळा मोबाईल लागला नाही तर पण मोबाईल लागल्याशिवाय किंवा मला वार्तालाप केल्याशिवाय व्हॉट्सॲपवर माहिती टाकूच नका, कारण तुमच्या विषयानुसार मला माहिती हवी असते। आता उदाहरणार्थ आपण लग्नाचा विवाहाचा प्रश्न मला सांगायचा आहे आपल्याला, तर घटस्फोट झाला आहे का, तर त्याचे वेगळे ज्योतिषशास्त्रात सूत्र असतात। घटस्फोट हा कायद्यानं झाला आहे का, मग त्याची वेगळी सूत्र असतात। घटस्फोट जातीपातीने झाला आहे का, मग त्याची वेगळी सूत्र असतात ज्योतिषशास्त्रामध्ये। घटस्फोट विधी न करता नुसतं बोलणी फिसकली आहे का, मग त्याच्यासाठी वेगळी सूत्र असतात। जुजवर आहात का, त्याची वेगळी सूत्र असतात। पती निधन झालं, पत्नीचं निधन झालं, पुन्हा विवाह करायचा आहे, त्याची वेगळी ज्योतिषशास्त्रात सूत्र असतात। पहिला घटस्फोट झाला, दुसरा घटस्फोट झाला, तिसरा विवाह करायचा आहे, मग त्यासाठी वेगळी ज्योतिषशास्त्रात सूत्र असतात। हे लक्षात घ्या। आपली माहिती काही असली आणि मी आपल्याला मार्गदर्शन काही केलं तर ते संयुक्तिक होणार नाही, बरोबर ठरणार नाही। म्हणून अचूक मार्गदर्शन करण्यासाठी आपण मला अगोदर विचारावं आणि मग नंतरच माहिती टाकावी। पहिले संभाषण झाल्याशिवाय तुम्ही माहिती टाकू नका, हे लक्षात घ्या। आजचा विषय आपण ज्योतिषशास्त्राचाच घेत आहे। ज्योतिषशास्त्राचा विषय हा घेत असताना पंढरीनाथ, व्यंकाजी, त्रिवेदी हे उज्जैनचे ज्योतिषी आहे। नारायण वामन देशपांडे हे नाशिकमधील आहे। आणि ह्या दोघंही ज्योतिषांविषयी मला काही फारशी माहिती नाही आहे, पण त्यांच्या बोलण्यावरून त्यांनी जी मला माहिती दिली त्यावेळेला ते अत्यंत सुज्ञ आहे, विचारवंत आहे, मला पटलं। ते भेट घेण्याचा प्रयत्न पण करणार आहेत। त्यांनी मला एक विषय सुचवला, तो विषय धरूनच आपण आजचा विषय घेणार आहोत। शकुन अपशकुन बाबतीत। आता हा विषय जेवढा आपण लांबवणार आहोत किंवा जेवढा मला मार्गदर्शन करता येईल ते सुद्धा कमी पडणार आहे। पण शकुन अपशकुन हा ज्योतिषशास्त्राचा एक भाग आहे। ज्योतिषशास्त्रामध्ये रवि, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी हे 7 ग्रह आहे। राहू, केतू हे त्याच्यात 2 जोडले जातात, नवग्रहावर आधारित आहे। त्याला कालांतराने हर्षल, प्लुटो, नेपच्यून हे 3 ग्रह आले आणि त्याच्यानंतरचं मग संशोधन होऊ लागलं आणि मग तेही ज्योतिषशास्त्रात संबलित झाले। परंतु प्लुटो मार्फत आपण ग्रहाचा विचार जर केला तर फार कमी संशोधन झालेलं आहे या 3 ग्रहांचं। आणि मी याविषयी अत्यंत खोलात जाण्याचा प्रयत्न दिवसेंदिवस करत आहे। आणि ज्योतिषशास्त्रानं शकुन अपशकुनाचा काही संबंध जुळतो का हे बघण्याचा प्रयत्न पण मी केला। आणि ज्योतिषशास्त्रामध्ये गणित आहे, ग्रहगोलांचं, जन्मकुंडली आहे, जन्मवेळ आहे, जन्म ठिकाण आहे, आपण काय करतात ते आहे। पण शकुन अपशकुन याच्यामध्ये कुठलीही वेळ नाही, तारीख नाही, काळ नाही। असं असताना मात्र ज्या वेळेला मी अनेक ज्योतिषांशी याविषयी बोललो तर फारशी माहिती कोणालाच नाही असं मला साधारणतः दिसून आलं। आता मी ज्यांच्याशी भेट घातली असेल त्यांच्याशीच असेल, इतरांना असू शकते, त्याबद्दल वाद नाही। आणि सर्वांशीच माझी भेट होणं शक्य नाही, मी पण लहान माणूस आहे। पण एकंदरीमध्ये
शकून अपशकुन म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा हाच जास्त भ्रम आहे. मी समज म्हणत नाही, भ्रम आहे. परंतु ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगातला हा विभाग शकून आणि अपशकुन आपण जर बघितलं तर हा अनुभवाच्या आधारावर आहे. डोळ्यांनी पाहिलं ते खरं, कानांनी ऐकलं ते सत्य, आणि अनुभवानं आपण घेतलं ते पूर्णपणे 100% सत्य. एखाद वेळेस आपल्याला अनुभव हा खरा असेल, दुसऱ्याला विपरीत घडू शकतो, हे पण तितकंच बरोबर आहे, त्याबद्दल वाद नाही. ते पण आपण समजू शकतो. मेडिकल शास्त्रामध्ये औषध दिल्यावर रुग्ण बरेच होतात अशी कोणीही खात्री देणार नाही, नाहीतर मृत्यू झालेच नसते. आता मेडिकलच्या औषधामुळे रोग दाबला जातो का पूर्ण नाहीसा होतो हे पण अजून कळत नाही आहे. कारण पुन्हा औषधाने गुण आल्यावर पुन्हा तो आजारी पडतो. दवाखाने वाढलेले आहे, मरण्याची संख्या वाढलेली आहे, आजारांची संख्या वाढलेली आहे. तसंच ज्योतिषशास्त्राबद्दल अजूनही झालेलं नाही. काही जण आम्हाला अंधश्रद्धावादी ज्योतिषशास्त्राला म्हणत असतात, शकून अपशकुनाला 100% म्हणत असतात. मग विज्ञानाला काय म्हणणार? गाडी आहे, अपघात होतो, हवामानाचे अंदाज चुकतात, त्याला कोणी काही बोलत नाही. ICUमध्ये भरती चांगल्यासाठी करतात, रोगाला दुरुस्त व्हावं म्हणून, तिथलं मृत्यूचं प्रमाण अधिक आहे. क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये त्याच्याहूनही अजून मृत्यूचं प्रमाण अधिक आहे. माझे वडील वैद्य होते, त्यांच्या नावावर एकही मृत्यू नाही आणि नव्हता. त्याच्यापेक्षा वैद्य बरे. 10 वर्ष मनुष्य डोळ्याचा डॉक्टर शिकतो आणि अर्धा इंच डोळ्याचा भाग शिकतो. काय उपयोग आहे शिकण्याचा? अर्धा इंच शिकण्याला 10 वर्ष झाल्यावरही डोळे अंधत्व होतात. कमाल आहे. मग ते अंधश्रद्धा नाही का? असं तो आपण विषय सोडून देऊया, आपण आपलाच विषय घेऊया. शकून अपशकुन याबाबत, अपशकुन शकून याबाबत आपण जर पाहायला गेले तर मला याविषयी पुष्कळसं सांगावंसं आहे, पण ते एका व्हिडिओत येणार नाही. फार पूर्वापारपासून शकून अपशकुन हे शास्त्र चालत आलेले आहे. आता शकून अपशकुन हे शास्त्र अनुभवाचे प्रत्येक प्रमाणानुसार तयार केलेले शास्त्र आहे, लक्षात घ्यावे. प्रत्यक्ष कानाने ऐकणे, प्रत्यक्ष डोळ्याने पाहणे अशा सिद्धतेवर आधारित शकून अपशकुन शास्त्र आहे. म्हणजे हे सत्य यातून आपल्याला दिसून येते. ज्योतिषशास्त्रात ग्रहगोलाचे सिद्धांत रवी, चंद्र, मंगळ, चंद्र, बुध, गुरु, शनी, राहू, केतू हे प्रत्यक्ष 9 ग्रह आहे. मान्यता प्राप्त शास्त्रात आहे आणि 9 ग्रहाचा विचार ज्योतिषशास्त्रात केला जात होता. नंतर हर्षल, नेपच्यून, प्लुटो या ग्रहांचा शोध लागला आणि 3 ग्रहांची स्थिती जीवन आयुष्यावर कशी परिणाम करते याचा विचार केला गेला. परंतु प्रमुख 9 ग्रहांच्या अभ्यासाचीच परंपरा आज टिकून आहे. नवीन ग्रहाविषयी अजूनही अभ्यास चालू आहे. ज्योतिषवर्ग 3 ग्रहाचे जीवनावर मानव कसे परिणाम होतात याचा अनुभव घेऊन अनेक समस्याचं निवारण त्यातून शोधन बुद्धीत चालू आहे. मी स्वतः हे 3 ग्रह हर्षल, नेपच्यून, प्लुटोबाबत मानवी जीवन आयुष्यावर कसा परिणाम करतात यासोबत मी माझी दृष्टी निसर्गावर देखील कसा परिणाम होतो याचे सत्यतेची मी वाट बघितली आणि त्यानुसार मी काही ठोकताळे पण केलेले आहे. सर्वांसाठी जन्माची वेळ अथवा घटनाची वेळ, जन्मवेळ तसे घटनेची वेळ, जन्माचे ठिकाण त्यास घटनेचे ठिकाण आपणास आवश्यक ठरते. ही विद्या गणिताची आहे, ज्योतिषशास्त्राची. परंतु शकून अपशकुनात मात्र कुठेही गणित नाही. पण माझ्या अनुभवानुसार घटनासारखी त्याच घटनेची वेळ वेगळी असली तरी परिणाम वेगवेगळे होतं हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगू शकतो. शकून अपशकुनाच्या परिणामाची सिद्धता झालेलीच आहे, अजून करण्याची गरज नाही. संशोधन मात्र होऊ शकते. अनेक वेळा काही पुस्तकांच्या विरोधात झालेला घटना मला अनुभवास मिळाला. मग हा फरक का पडतो ह्याबाबत विचार करता मग मी ज्योतिषशास्त्रात मागून संमलित झालेले हर्षल, प्लुटो, नेपच्यून या ग्रहाचा विचार केला. आता ह्या बाबतीत थोडीफार दिशा मला प्राप्त झालेली आहे. हे शकून अपशकुन या बाबतीत सत्यतेवर आम्ही पुढे सरकतो. तर श्रोत्यांनी पण ह्या शकून अपशकुनाबाबत आपले अनुभव जरूर कळवावे आणि आपले अनुभव केवळ लिखित स्वरूपात आम्हास कळवले तेच आम्ही ग्राह्य देऊ, इतर नाही.
असे असताना हे शास्त्र कितपत सत्यतेकडे जात आहे हे आपल्याला बघायचे आहे. शिंक येणे हे आम्ही उदाहरण घेतलेलं आहे. पहिल्या प्रथम शिंक ही शारीरिक क्रिया आहे, पण ही क्रिया नित्याची किंवा नित्यरोजची होत नाही. शिंका आपणहून स्वतःहून कोणी आणू शकत नाही. कितीही प्रयत्न केला तरी शिंक येत नाही. नाकामध्ये काडीगिडी घातली, काही हे घातलं तर शिंक येते, पण ती नैसर्गिक नसते हे लक्षात घ्या. या बाबतीत माझे विचार खोडण्याचा प्रयत्न एका डॉक्टरांनी केला. मिरची पावडर आणि हवेत भिरकावली तर पटापट शिंक येतात. तीव्र पदार्थाचे समवेत आपण गेलो तर शिंक येतात. म्हणजे माझे म्हणण्याला काहीही अर्थ नाही हे दाखवण्याचा त्यांचा सुज्ञ प्रयत्न होता. त्यांच्या प्रयत्नाचा मला राग बिलकुल आलेला नाही. त्यांनी या बाबतीत जो प्रयत्न करून बघितला त्याचे उलट मी कौतुक केलेले आहे. मी त्यांचे कौतुक केले तेव्हा सभागृहात मी त्यांचे विधानास मान्यता दिल्याचे अधिकाधिकांना वाटले. हा सगळी घटना एका सभागृहातली मी तुम्हाला सांगत आहे. काहींनी तर यावर टाळ्या पण वाजवल्या. मी पुनश्च टाळ्या वाजवणाऱ्याचे पण कौतुक केले किंवा म्हणालो आपण टाळ्या वाजवल्यामुळे या तथाकथितांनी जो प्रयत्न केला आहे त्यामुळे त्यांना अधिक उत्साह लागेल आणि ते पुनश्च शोधक बुद्धीने प्रयत्न करतील आणि मला सांगतील. शकून अपशकुनाच्या बाबतीत मी अगोदरच म्हणालो की आपण अनुभवाचे सांगावे. शकून अपशकुन घटना घडविणाऱ्या कृत्रिम प्रयत्न करू नका. कृत्रिम होणाऱ्या घडवून गाणणाऱ्या घटना ह्या शकून अपशकन निष्कर्ष लावता येणार नाही, हे शास्त्रात बसत नाही. आता सभागृहातील ह्या माझ्या बोलण्याचे गंभीर अवस्थेत आले. अनेकांना ते पटले सुद्धा. जाणून बुजून शकून अपशकुन घटना निर्माण केल्या तर त्याला कृत्रिमता येईल, नैसर्गिक घटनांचे विरुद्ध होईल व या सर्व शास्त्राला धरून ते होणार नाही. मृत माणसाला जिवंत करण्याचा शोध लावण्यासाठी अगोदर जिवंत माणसाला मारावे ह्यासारखीची घटना आहे असे मी म्हणेल. निसर्गाने जे घडणारे आहे त्या दृष्टीने शुभ अशुभ शकुनाबाबत आपण निश्चितपणे बोध घेता येईल. मिरच्या जाळून किंवा मिरची पावडर हवेत उधळून या मानवाला येणारी शिंका ही शिंका नाही, तिला ढास म्हटली जाते. ती शिंका कदापिही नसते. शिंका येणे आणि ढास येणे यात फार मोठा फरक आहे. आणि ढास यालाच म्हणता येईल, शिंका म्हणता येणार नाही आणि ही नैसर्गिकच असावी. आणि सभागृहात पुनश्च टाळ्याचा कडकडाट झाला आणि माझं म्हणणं संपूर्ण सभागृहाला हे पटलं. आपण कुणाच्या घरी गेलो आणि तिथे देवपूजा सुरू आहे व आपणास किंवा इतरांना शिंका आली तर देवाला पूजा मान्य झाली असे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. या शिंकेबाबत आपण जे शिंका घेतोय ना त्या शिंकेचा शकून अपशकुन हा एक विषय आपण शिंकेचा घेतलेला आहे. निश्चितपणे पूजा करणाऱ्या व्यक्तीला याचा लाभ मिळेल. आजारी रुग्णाला बघायला गेलो आणि शिंक पूर्वेस उत्तरेस आली तर रुग्ण लवकर बरा होईल. पश्चिम दिशेला शिंक आली तर तब्येत सुधारण्यास वेळ लागेल आणि शिंक दक्षिण दिशेला आली तर क्रिटिकल प्रॉब्लेम आणि प्रश्नांकित तब्येत राहील. आता पहा, आम्ही किती अभ्यास केलेला आहे, दिशेचा अभ्यास केला आहे आणि पूर्ण याचा. तर आपल्याला बघायला हवं की आमची शोधक बुद्धी कशी आहे ती. असो, विद्यार्थी अभ्यास करीत आहे आणि त्याला पुस्तकाकडे बघून किंवा लिहित असताना किंवा वर्तमान कॅम्प्युटर चालवत असताना मध्यभागी शिंका आली तर त्याला भरपूर यश मिळेल. उजव्या बाजू शिंका आली तर उत्तीर्ण पक्का होईल, उत्तीर्ण नक्की होईल, पास नक्की होईल. आणि डावे बाजू शिंका आली तर अभ्यास खूप करावा लागेल. हे संकेत आपल्याला मिळत आहे, लक्षात घ्या. वाहनात बसल्यावर शिंका आली आणि समोर बघताना निर्विघ्नपणे प्रवास होईल. आपण वाहनात बसलेल्याने आम्ही समोर बघत आहे आणि त्यावेळेला शिंका आली समोर बघताना तर आपला प्रवास हा निर्विघ्नपणे पार पडेल, काहीही अडथळा येणार नाही. उजव्या हाताकडे आल्यास तर ज्या कामासाठी आपण प्रवास करीत आहोत तो प्रवास यशस्वी होईल आणि ते काम पण सिद्धीत जाईल. त्या कामात यश मिळवा. डावीकडे शिंका आल्यास मात्र शंका उत्पन्न या ठिकाणी होत आहे. शिंका आली असताना तुमचे जवळून गाय, बैल, घोडा, मोर, हरिण, बदक, कोंबडा, मेंढा, बोकडा जात असला, शिंका आली आपल्याला आणि आपल्या जवळून घोडा गेला, मोर गेला, हरिण गेलं, बदक गेलं, कोंबडा गेला, मेंढा गेला, गाय गेली, बैल गेली, बोकडा गेला तर आपले काम पक्के 100% यशस्वी होईल असं म्हणायला हरकत नाही. शिंका आली असताना
साप नाग मुंगूस वटवाघूळ केले तर आपला धनयोग निश्चित समजावा. शिंका येत असताना मांजर कावळा कुत्रा डुक्कर यावेळी आपण आली आणि हे जवळून प्राणी कुठल्याही दिशेला गेले तर आरोग्याला धोका आहे आणि प्रवासात अडथळा येईल, कामात अडथळे येतील. शिंका येताना मांजर कावळा कुत्रा डुक्कर लंगडे पांगळे कावरलेले कुत्रे दिसले तर शिंका चिंतामग्न जीवन आयुष्याविषयी आपल्याला सांगायला हरकत नाही. कोर्ट कचेरीचे कामात जात असताना शिंका आली आणि कावळा मांजर कुत्रा दिसला तर चिंता निर्माण होईल. आणि कोर्ट कचेरीच्या कामानिमित्त जात असताना शिंका येताना गाय घोडा मिळेल तर यश मिळेल असं समजायला हरकत नाही. आता याच्या पुढे जाऊन मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे. आता या अनुभवाला जोड मी माझी अनुभवाची जोड असली तरी याचा प्रमुख निर्मिती ही माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरके यांचीच आहे. त्यांचा हा कागद मला सापडला. हा कागद सापडलेला असताना हे मी बघत आहे, हे त्यांची वही आहे, त्यांच्या हस्ताक्षरात हे लिहिलं गेलेलं आहे. आणि हे असत असताना त्यांनी शिंकेचा अभ्यास करत असताना त्यांनी लिहिलेलं आहे. ते आपल्या इथे नाही, हयात नाही, परंतु अदृश्य शक्तीत त्या आहेच, नाहीतर त्या तुमच्याशी संवाद निश्चितच साधला असता. त्यांनी लिहिलेलं आहे की रविवारी दिवसा शिंका आली तर आरोग्यात सुधारणा निश्चित होईल. रात्री शिंका आले तर मात्र चिंता राहील. सोमवारी दिवसा शिंका आली तर कामास यश येईल. रात्री शिंका आले तर मानसिक चिंता वाढतील. मंगळवारी शिंका आली तर शेतकरी वर्ग, डॉक्टर वर्ग, मेडिकल, सिव्हिल सर्जन, पोलीस यांना उत्तम जाईल. आणि रात्री शिंका आले तर तापादी विकार, जखम लहान मोठी होण्याची शक्यता राहील. बुधवारी शिंका आली तर संपूर्ण विद्यार्थी वर्गास यश मिळेल, उत्तम यश मिळेल, मानसिक चिंता व्यथा राहणार नाही. आणि रात्री घेतले तर निर्णय घेता येणार नाही. गुरुवारी शिंका आली तर शुभ राहील आणि धनकारक राहील. विवाह होईल, संततीसाठी पण प्रयत्न आपले यशस्वी होतील, संतती होईल, विवाहासाठी स्थळ येईल. आणि रात्री असेल तर नातेवाईकांशी वाद होतील. नातेवाईक आपल्या घराकडे येणारी स्थळं रोखून धरतील आणि या यशात अडथळे येईल. आणि काही जे तुम्हाला आवडतील ते नकारार्थी स्थळं असतील आणि जे आवडत नाही ते होकारार्थी स्थळं असतील हे समजून घ्यावे. शुक्रवारी शिंका दिवसा आली तर प्रवास उत्तम होईल, संतती आणि विवाह जुळून येतील. रात्री शिंका आली तर सांसारिक वाद होतील, विवाहस्थळात अडथळे येतील. शनिवारी शिंका आली तर कोर्टात यश येईल, शत्रूवर तुम्ही मात कराल. आणि रात्री शिंका आली तर पीडा आणि दुःख समस्या निर्माण होईल. आता ह्या आपण विषय घेतलेला शिंकेचा एकच विषय पण अपशकून शकून. आता मला या ठिकाणी मी तर हे तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, पण हे मार्गदर्शनाचे प्रमुख सूत्रधार तर माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचीच आहे. मी स्पष्टीकरण फक्त केलेलं आहे. आता त्यांचं अजूनही कागदपत्र मी पाहत आहे. आता कागदपत्र भरपूर आहे त्यामुळे जेवढा सवड मिळेल त्यावेळेला मला ते पाहावं लागते. आता काल आपण व्हिडिओ मला वाटते सकाळी आपण करू शकला नाही, काल केला होता. तर त्या काहींनी पुष्कळशे जे आपण ऑगस्ट महिन्यातलं भविष्य दिलं ते बघितलं आहे पुष्कळ लोकांनी. असो, आजच्या शिंकेबद्दलही आपण मला लेखी स्वरूपात जे आपण कळवाल आपलं मार्गदर्शन म्हणतो मी त्याला, किंवा आपल्या प्रतिक्रिया असतील तर ते आपल्या यंत्रसिद्धी देण्याची सुरुवात झालेली आहे. यंत्रसिद्धी आता थोडीशी राहिलेली आहे आणि यानंतर मग सणवार व्रतवैकल्य सुरू होतात. मग पुनश्च अभिमंत्रित करण्याला वेळ लागेल. म्हणूनच ज्यांना हवी असेल त्यांनी पटकन 7x11चं पाकिट घ्यावं, त्याच्यावर आपला पत्ता लिहावा, त्याच्यावर 25 रुपयाची पोस्टाची तिकीट लावावं, हे पाकिट दुसऱ्या पाकिटात घालावं, त्याच्यावर माझा पत्ता लिहावा, फील्ड पोस्टाने पाठवावं. माझ्याकडे आल्यावर माझा जो विभाग आहे तो विभाग त्या पाकिटात घालून यंत्रसिद्धी पाठवून देईल. ज्यांना श्रद्धा आहे त्यांनीच ही यंत्रसिद्धी मागवावी. सर्वांना दिसेल अशी लावायची. एका रांगेत लावा, विभिन्न रांगेत लावा. तुम्ही शाळामध्ये लावा, कॉलेजमध्ये लावा, तुम्ही विद्यापीठात लावा, तुम्ही अभ्यासाच्या खोलीत लावा, घराच्या प्रथम हॉलमध्ये लावा, ज्वेलरीच्या दुकानात लावा, सोलूनच्या दुकानात लावा, ब्युटी पार्लर लावा, क्लासेसमध्ये लावा, कापडाच्या दुकानामध्ये लावा, लक्झरी बुकिंगच्या ऑफिसमध्ये लावा, केश कर्तनात लावा,
अजूनही कुठे काही तुमचं असेल तर, कारण याच्यामध्ये धनसंपत्ती शुद्धतेचा भाव मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्यामध्ये व्यापार क्षेत्रामध्ये धन येते ते सगळंच उत्तम तऱ्हेने येते. आपण समजत असलो तर तसं नसते. कुठेतरी पडलेली कुठलेतरी अशुभ हाताचे अशुभ यायची असते, येण्याची शक्यता, नोट कीट चिल्लर वगैरे येण्याची संभावना असते. धनधान्य भाजीपाला पण तसाच असतो. तर तो शुद्ध रूपात आपण वापरला पाहिजे आणि तसाच वापरला तर मग आपल्याला कोप दृष्टी दुःख अशा फेऱ्यात आपण अडकले जातो. म्हणून हे शुद्ध करण्याचं काम ही यंत्र करतात. असो, माझे विचार आपणाला आवडले असले तर आणि इतरांना हे मार्गदर्शन माझं आहे ते इतरांना शेअर करा. आपले मुलामुलींना, भावांना, मित्रमैत्रिणींना सर्वांना अधिक शेअर करण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्याला हे मार्गदर्शन सगळ्या स्तरावर न्यायचं आहे, सर्वांना लाभ मिळवून द्यायचा आहे, सर्वांना सुखी करायचं आहे, हे लक्षात घ्या. माझी ही आंतरिक प्रेरणा आहे. परंतु आंतरिक प्रेरणा ही असताना याला जोड मात्र प्रमुख जी आहे मुळात ती माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई यांची अंतिम इच्छा होती, म्हणून मी कार्य करीत आहे. असो, मला पुष्कळांनी आता सांगितलं की तुम्ही साहजिने चढता, वरती येत नका, जाऊ करू नका, असं मला त्यांनी बंधन पण घातलेलं आहे. आणि व्हिडिओ बंद करा असं काहींनी सूचना पण केलेल्या आहे. त्यांच्या सूचनेचा मी आदर करतो, सन्मान करतो, मान करतो. त्यांनी आपलेपणाने मला सांगितलेलं आहे. माझ्या तब्येतीच्या आरोग्याच्या वयोमानानुसार त्यांनी मला मार्गदर्शन केलेले आहे. त्यांचं मी कौतुक करतो. ती माझी माणसं आपलीच आहे, आपले म्हणून मला त्यांनी सांगितलेलं आहे. विरोधाभास त्याच्यात नाही. त्यांना सर्वांना सुख संपन्न जीवन लाभो, धनसंपन्न तुम्ही व्हावे, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण व्हावे, सर्व कुटुंब सुखात राहावं, कुठलीही दुःख समस्या तुमच्या जीवनात येऊ नये अशी मी ग्रहगोलासमोर प्रार्थना करतो आणि तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देतो. माझी पत्नीचंच ही प्रेरणा असल्याकारणाने अनायासे तुम्हाला माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचे पण स्वर्गातून आशीर्वाद प्राप्त होणारच आहे. कार्यक्रम समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचा समापन